मी याच्यात चेंज करतो, इथं 5 लिहितो मी. रो मध्ये चेंज केला, 5 रो. किती रो आले बघा, 5 रो आले ना, हे बघा. 1 2 3 4 5. श्यामच्या ऐवजी तुम्ही स्टार टाका इथं, स्टार टाकून द्या. याने चेक इट. किती रो आहेत? 2 3 4 5 रो. कशामुळे? याच्यामुळे. कॉलम किती आहेत? 3. कोणामुळे? याच्यामुळे. हा पण म्हणला 5. आलं का? 5 बाय 5. 5 कॉलम 5 रो. कोणामुळे? आउटर पण 5 म्हणतोय, इनर पण 5 म्हणतोय. कळतंय? रो कॉलम कसे चेंज करायचे तुमच्यावर आहे. तुम्ही 2 म्हटले, काय 2? रो 2. 2च आले. तुम्ही 20 म्हटले, 20 रो येणार आहेत. म्हणजे येणार की नाही बघा, 20 रो. कॉलम 5च आहे. हे बघ, तुम्ही 50 म्हणा, 50 कॉलम येतील. कॅनी तिकीट 50 कॉलम आले बघ. रो 20, 50 कॉलम. कळतंय सगळ्यांना? क्लिअर आहे सगळ्यांना? 20 रो 50 कॉलम. कसं आउटपुट पाहिजे तुमच्यावर डिपेंड आहे. 5 मी 5 5 5 लिहितो, 5 रो 5 कॉलम. हे बघा, एनी क्वेश्चन टिल नाऊ? तुम्हाला काय प्रिंट करायचे ते करा. मी म्हटलं ए प्रिंट करा. 5 वेळा कॉलमला पण येईल, रोला पण येईल. तुम्हाला जे पाहिजे ते ना. स्टार म्हणलं स्टार, 0 म्हणलं 0. 0 बरोबर. डॉलर डॉलर डॉलर. काय बघ, सो असे पॅटर्न प्रिंट करणं अवघड आहे का? हे बोला, कोण आहे? अवघड आहे सर, लईच अवघड आहे. एनी डिफिकल्टी टू प्रिंट पॅटर्न लाईक दिस? एनी डिफिकल्टी टू प्रिंट पॅटर्न लाईक दिस? रो कॉलमचा विषय आहे, प्रिंट काय करायचं त्याचा विषय आहे. बरोबर आहे. सपोज आता याच्यामध्ये थोडंसं आपण पुढे जाऊ. तर तुम्ही ठीक आहे हो, स्टार प्रिंट करता हे कळालं, पण माझी रिक्वायरमेंट काय माहिती का? मला सगळ्याच रोला स्टार नको आहे. हा तिसऱ्या रोला बदल द्या ना काहीतरी. बघा, मला चेंज कुठं करायचं? तिसऱ्या रोला. मला सांगा, रो साठी कोण आहे? हा वाला आहे, आय, म्हणजेच हा वाला पहिला. काय करा, कंडिशन लिहायचं. इफ तिसरा रो म्हणजे आय इक्वल इक्वल 3. आय काय दिला? कारण हा रो साठी. जर 3 असेल तर मी म्हणलं प्रिंट करा दॅट इज समथिंग ऍट द रेट विथ एंड स्टेटमेंट. आणि बाकी एल स्टार राहू द्या सगळीकडे. हे बघा बरं आता आउटपुट काय आलंय. तिसऱ्या ह्याला मला काय पाहिजे होता? ऍट द रेट, पण हा चौथ्याला आलाय का? वी आर स्टार्टिंग विथ 0. मग तिसरा काय असेल? 2 असेल. वी हॅव टू राईट हिअर 2. हे कन्फ्युजन टाळण्यासाठी तुम्ही 1 ते 6 म्हण, म्हणजे आपलं कन्फ्युजन निघून जाते. 0 पासून सुरूच नका करू, 1 ते 6 म्हण. सोपं, राईट? आता चेक करा, तिसऱ्याला ऍट द रेट आला की नाही? आला ना. सो तिसऱ्या रोलाच कसं काय आला? जेव्हा रायटिंग द कंडिशन, आय म्हणजे 3 रो, तिसरा म्हणजे रो, ऍट द रेट द्या, बाकी सगळीकडे एल्स स्टार आला. स्टार मी म्हणलं असतं पहिल्याला द्या की ऍट द रेट. पहिल्या रोला आला का? पहिल्या रोला ऍट द रेट. मी मला असं 5व्याला द्या गुरु, 5व्याला ऍट द रेट. लुक ॲट दिस. म्हणजे ऍट द रेट कुठं पाहिजे, काय कुठं पाहिजे तुम्ही डिसाईड करा. ऍट द रेट नको, डॉलर डॉलर पाहिजे, डॉलर द्या. पर्सेंटेज पाहिजे, पर्सेंटेज द्या. 5व्याला पर्सेंटेज. हे सगळं रोचं झालं. जर कॉलम मध्ये चेंज पाहिजे असेल तर, कॉलम मध्ये चेंज पाहिजे असेल तर आयचं जे करा की राव, कारण हा कॉलम साठी आहे. 5व्या कॉलमला पर्सेंटेज. हे बघा बरं, 5व्या कॉलमला पर्सेंटेज आलं काय? नाही सर, मला तिसऱ्याला पाहिजे. तिसऱ्याला तर तिसऱ्याला, तिसऱ्याला पर्सेंटेज. पर्सेंटेज नाही पाहिजे सर मला, अँड पाहिजे. अँड तर अँड. कळत आहे हो. तिसऱ्या कॉलमला अँड, बिकॉज जे इक्वल इक्वल 3, आय इक्वल इक्वल 3, तिसऱ्या रोला अँड येणार आहे. हे बघा, कळते सगळ्यांना रो कॉलम कसं काय हँडल करायचं. आता तुम्ही म्हणले नाही सर, मला तिसऱ्या रोला अँड पाहिजे आणि 5व्या रोला पण अँड पाहिजे.
इथं पण आता काय करणार? काय लय लय अवघड नाही हो. फक्त इथं लिहा ऑर इक्वल इक्वल 5 झालं काम. तिसऱ्या आणि पाचव्याला अँड आलं हे बघ. सर मला पहिल्याला पण पाहिजे. लिहा की ऑर. ऑर तुम्हाला अडवलंय का कोणी? लिहा की ऑर हे बघ. तिसरा, पहिला आणि पाचवा आलं का? हे आलं काय बघा. आणि बाकी दुसऱ्याला आणि चौथ्याला येस ऑर नो गाईस. पहिल्याला अँड, तिसऱ्याला अँड, पाचव्याला अँड. आता एवढ्या कंडिशन लिहिण्यापेक्षा मला सांगा पहिला काय असतो ऑड, तिसरा ऑड आणि पाचवा पण ऑड. ऑड संख्येला तुम्ही काय देताय? अँड देताय. एवढं देण्यापेक्षा थोडं डोकं लावून जर तुम्ही केलं आय मॉड 2 नॉट इक्वल 0 अँड द्या. हे सेम आउटपुट आहे का नाही मला सांगा बरं. एवढ्या कंडिशन का लिहायच्या? बघा हेनं पण तेच भेटतंय आणि हेनं पण तेच भेटतंय. म्हणजे 3 कंडिशन लिहाव्या तेव्हा हे आउटपुट आहे. एकच कंडिशन लिहावी तेव्हा हे आउटपुट आहे. विच इज बेटर गाईस? तुम्ही कोणतं यूज करणार? मागचं काय? ऑब्विसली हे ना. तुमचं काम एकाच कंडिशनने होतंय. नो नीड टू राईट मल्टिपल कंडिशन. तुम्हाला असं नाही बरं वाटलं असं करा. तुमच्यावर आहे की नाही? असं पण तेच लागले. तुम्ही म्हणले सर नाही रो मध्ये नाही कॉलम मध्ये करा. फक्त आयचं जे करा. तिसरा कॉलम, पाचवा कॉलम आणि पहिला कॉलम मला पाहिजे लेट्स ऍट द रेट काही लावा. तिसरा कॉलम, पहिला कॉलम, पाचवा. इथं सुद्धा तुम्ही कंडिशन लावू शकत नाही का अशी? जे मॉड 2 नॉट इक्वल 0 असेल तर ऍट द रेट किंवा इक्वल इक्वल मला आता इवन ला येईल. इवन म्हणजे काय? 2 आणि 4. 2 ला आणि 4 ला चालू ऍट द रेट. का झालं असं? कंडिशन तेव्हा ट्रू होते जेची इवनची ना. असं अवघड वाटायलंय का? जास्त लोड घ्यायचा नाही. 2 आणि 4 हे असं सोपं वाटायलंय का? जसं सोपं वाटायला तसं करायचं. असं सोपं वाटतंय ना तेच आउटपुट आहे. मगाशी पण तेच आउटपुट आहे. कॉलम जे, रो आय. आता असं असू शकतं सर दुसऱ्याला आणि चौथ्या कॉलमला तुम्ही ऍट द रेट प्रिंट करताय. मला दुसऱ्याला ऍट द रेट पाहिजे आणि चौथ्याला मला डॉलर पाहिजे. आता काय करणार? आता काय करणार? अहो काहीच नाही. दुसऱ्याला काय पाहिजे? ऍट द रेट. ह्याला हे वेगळं ठेवा आणि लावा की इलिफ. इलिफ शिकलो की नाही आपण? चौथ्याला काय पाहिजे? लिहा ना इथं. डॉलर पाहिजे. डॉलर हे बघा डॉलर. एंड विथ स्पेस. संपला विषय. चौथ्याला तुम्हाला डॉलर भेटला का? दुसऱ्याला ऍट द रेट, चौथ्याला डॉलर. होय. तसंच रोच आहे. दुसऱ्या रोला ऍट द रेट, चौथ्या रोला डॉलर. ठीक आहे. हे बघा. हे आलं. या पॅटर्नला बघून टेन्शन घ्यायचं काय आहे का? एखाद्याला टेन्शन आलं कसं काय प्रिंट करू राव हे? सांगायचं लॉजिक. अवघड आहे लॉजिक. लॉजिक अवघड आहे का? कोणाकोणाला वाटते लॉजिक अवघड आहे? नथिंग. इट्स टू मच सिम्पल. टू मच. आणि खूप सारे पॅटर्न तुम्हाला बघायचे. हे तर खूप सिम्पल आहे. बरोबर की नाही? लेट मी कनेक्ट द चार्जर. आता मिक्स मॅच. सर मला रो आणि कॉलम दोन्हीमध्ये चेंज पाहिजे. आता फक्त तुम्ही रोला करताय किंवा कॉलमला करताय राईट. दोन्हीमध्ये कसं करायचं बघा. दुसऱ्या रोला ऍट द रेट, कॉलमला डॉलर असं पण चालतंय बघ. दुसऱ्या रोला ऍट द रेट, चौथ्या कॉलमला डॉलर. आलं की दुसरा रो ऍट द रेट हे बघा, चौथा कॉलम डॉलर. तसं ऍट द रेट इथं पण आला हे बघा. डॉलर इथं नाही आला. ऍट द रेट आला. ऍट द रेट कसं काय आला? डॉलर का नाही आला? कारण डॉलरची कंडिशन दुसरी आहे. हे बघा ना, हे सेकंड आहे ना, म्हणून डॉलर इथं आला ना. ऍट द रेटने त्याची जागा फिक्स केली. कारण आधी आहे ना ऍट द रेट, आधी हा एक्झिक्यूट झाला म्हणून. जर आधी हा झाला असता तर इथं डॉलर आला असता. बघायचं का? हे बघायचं. हे बघ तुम्ही काय करा, सिम्पल उलट करा. इथं मी म्हणतो आधी कंडिशन लिहितो डॉलरची, दॅट इज जेची. तो चौथा
चौथा कॉलमला मला डॉलर पाहिजे. उलट केलं. आणि दुसऱ्या रोला मला @ पाहिजे. ते बघा तुमच्या समोर आहे. काय झालं बघ. आता कोणी पोझिशन घेतली? मग @ ने घेतली. आता डॉलरने. हे बघ. का हो? सर कंडिशन आधी डॉलरची आहे ना. मग इथं पण तसंच होतं. आधी रोची कंडिशन होती. आता कॉलमची झाली. मग कॉलमचं त्या ठिकाणी प्रायोरिटी भेटणार. कोण येणार आधी? डिपेंड्स ऑन द कंडिशन. सर मला चौथ्या रोला पण पाहिजे काहीतरी. लिहा. इफ I = 4 काय पाहिजे चौथ्या रोला? 0 पाहिजे मला. 0 0 तर 0 आहे बघा. 0 तर 0. चौथ्या रोला 0. सर मला दुसऱ्या कॉलमला काय भेटेल का? भेटेल. इफ J = काय पाहिजे दुसऱ्या कॉलमला? दुसऱ्या कॉलमला मला समथिंग हॅश पाहिजे. हॅश तर हॅश. दुसऱ्या कॉलमला हॅश आला. आता या पॅटर्नला बघून कोणाकोणाला टेन्शन यायला लागले? कसं पॅटर्न प्रिंट होतील किंवा माझ्याच्यानं असं वाटायला लागलं. लुक ॲट दिस पॅटर्न. जस्ट ऑल अबाउट खेळ ऑफ ING. हे सगळा खेळ कशाचा आहे? आय आणि जेचा आहे. बरोबर की नाही? बघा ना. याला बघून कन्फ्युजन व्हायचं काही कारणच नाहीये की हे कसं काय प्रिंट होईल नेमकं. आता मी जर तुम्हाला म्हटलं guys I want to print something this one star 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 star, then I want to print something star 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 star, then star, then star 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 star, and then I want to print again star like this, star star star. I want this pattern. याला बघून सर असं टेन्शन यायचं काहीच काम नाही ना. आणि हा जो सोपा आहे. लई सोपं आहे. दाखवू का? हे बघ. पहिली गोष्ट 5x5 चा पॅटर्न आहे. हे डिसाईड करायचं आधी. बघ 5x5 म्हणजे काय? 5 रो 5 कॉलम. कसं काय सर तुम्हाला दिसले? हे काय? 1 2 3 4 5 5 रो आहेत. 1 2 3 4 5 5 कॉलम आहेत. बाकीचं पुढे ठरवू आपण. ठीक आहे. आधी हे ठरवायचं. लगेच लिहायचं I in रेंज 1 ते 6 म्हणजे 5 रो. देन J in रेंज 1 ते 6 म्हणजे 5 कॉलम. चला आता प्रिंट काय करायचं हे महत्वाचं आहे. सर प्रिंट तर स्टारच दिसतोय राव. पण हे स्टार कुठं आहे? हे बघा पहिल्या रोला. पुन्हा कुठं आहे? पहिल्या कॉलमला. पुन्हा कुठं आहे? 5व्या रोला. पुन्हा कुठं आहे? 5व्या कॉलमला. आणि बाकी काय आहे? स्पेस आहे. ध्याना लिहून राहू मग. कंडिशन कुठं कुठं आहे? पहिल्या रोला. ऑर कुठं आहे? 5व्या रोला. पुन्हा कुठं आहे? पहिल्या कॉलमला. पुन्हा कुठं आहे? 5व्या कॉलमला. काय? स्टार आहे. हे काय? स्टार आहे. हे बघ अशा कंडिशन बनवायच्या. आणि बाकी सगळीकडे काय आहे? स्पेस आहे. स्पेस पण प्रिंट करावं लागेल. स्पेस आहे. झालं ना काम. ओके. अँड देन जस्ट नेक्स्ट लाईन साठी यू हॅव टू राईट प्रिंट. हे संपला की विषय. ओके. आता हा एक्स्ट्रा स्पेस इथं प्रिंट कर. मी यांचा स्पेस काढतो. हा फक्त स्पेस देतो. नाउ आय विल जस्ट रन दिस कोड. Okay, can you check it, guys? Okay, this space is also required. Can you check it? Our output is coming or not? Exactly. बोला काय फरक आहे याच्यात याच्यात? तेच झालं ना. हे बघा पहिल्या रोला हा कोड पण मी इकडे घेऊ का? आता एखाद्याला जर अवघड वाटत असेल काय करायचं बोललो रे मी. डिबगिंग. सॉरी ह्याला काय कमी वेळ लागेल का? किती वेळ लागेल? 1 तासभर लागेल की नाही? करायचं. 1 तासभर लागेल करायचं ना डिबग. काय प्रॉब्लेम आहे? हे सोडून काय महत्वाचं दुसरं काम आहे का? नाही हेच हे आता कोर्स लावल्या म्हणजे आपल्याला टाइम तर द्यावा लागेल ना. लुक ॲट दिस. पहिला रो आलंय स्टार आलंय. किंवा 5वा रो आलाय स्टार आलाय. पहिला कॉलम आलाय स्टार आलाय. 5वा कॉलम आलाय. बाकी सगळीकडे स्पेस आलाय. हे क्लिअर आहे सगळ्यांना. हाऊ यू कॅन प्रिंट दिस पॅटर्न. आता मी जर तुम्हाला म्हटलं असा प्रिंट करा. कसाही प्रिंट करता येतो. मी मला स्टार or might be hash 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 hash, then I will write hash 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 hash, then I will write hash hash hash. बोला प्रिंट दिस पॅटर्न. आता हा मध्ये स्पेस आहे बरं का. हा स्पेस आहे. हा स्पेस आहे. पहिला रो, तिसरा रो, 5वा रो.
आय इक्वल 1, आय इक्वल 3, आय इक्वल 5, हॅश प्रिंट करा, संपला, झाला पॅटर्न. बाकी एल्स मध्ये स्पेस. ऍज असाइनमेंट करा तुम्ही. पण मी जर म्हटलं आय वॉन्ट टू प्रिंट समथिंग काइंड ऑफ दिस, मला असं प्रिंट करायचं, कसं माहिती आहे, माझ्याकडे पॅटर्न आहे स्टार 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 स्टार, देन आय हॅव स्टार 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 स्टार. I want to change this exact middle and I want to print this here. एक्झॅक्ट मिडलला इथं हे पाहिजे मला. ते अवघड वाटायला, काहीच अवघड नाही मग. पहिली गोष्ट 5x5 आहे, यालाच कॉपी करू का, कशाला उगाच टाइम वेस्ट. कॉपी पेस्ट केला मी, हे सगळं कट करतो. ठीक आहे सर, हे 5x5 आहे कळालं आम्हाला. इथं मी प्रिंट पण करतोय बघा, स्टार एंड विथ स्पेस. त्याचा आउटपुट काय येणार आहे, 5x5 आला. पण इथं मला काय पाहिजे, ए पाहिजे. इथं कसं काय येणार आहे. एक तर तुम्ही आय इक्वल 3 लिहिलं तर पूर्ण याला येईल, जे इक्वल ए केलं तर पूर्ण तिसऱ्या कॉलमला येईल. बघा मी लिहिला इफ आय इक्वल 3, काय पाहिजे, ए. बघा मज्जा, बघा एल्स मध्ये स्टार. या प्रोग्रामने व्हायला लागले काय, तिसऱ्या पूर्ण रोला ए यायला लागले, मला फक्त इथं पाहिजे. आणि इफ आय राईट जे इक्वल 3, याने पूर्ण तिसऱ्या कॉलमला यायला, याने तर काम होणार नाही आपलं. एक्झॅक्ट इथं येण्यासाठी काहीच नाही करायचं, आय आणि जे ची कंडिशन मिक्स करायची. कशी माहिती आहे का, तिसरा रो मी जर लिहिलं जे इक्वल 3 ऑर ने, आता काय होणार आहे, तिसऱ्या रोला पण ए आलं आणि तिसऱ्या कॉलमला पण ए आलं. आता याच्यावरच तुम्हाला आयडिया आली असेल की बघा, इट्स सिमिलर टू दिस, राईट. आता हे बाकीचं नकोय, हे बाकीचं काय येतंय माहिती आहे का, ऑर मुळे येतंय. तुम्ही फक्त अँड लावा आणि कॅन यू चेक द आउटपुट, एक्झॅक्ट मिडलला याल, झाला ना तुमचा कोड. ऑर लावल्यानंतरचा आउटपुट आणि अँड लावल्यानंतरचा आउटपुट. क्लिअर आहे सगळ्यांना. हे ऑर लावल्यावर असं येणार, अँड लावल्यावर असं येणार आहे, एक्झॅक्ट मिडल. सर हे कसं काय झालं नेमकं, आम्हाला काय कळालंच नाही. मारा की डिबग राव, डिबग माराल की नाही बोला. एक मिनिट, जस्ट आय एम गेटिंग वन फोन. गॉट इट गाईज. ऑर केल्यानंतर असा कोड काय येतोय आणि अँड केल्यानंतर असा कोड काय येतोय, याच्यासाठी सगळ्यांनी याला डिबग करायचे, सगळ्यांनी. अँड म्हणजे काय, ही पण ट्रू झाली पाहिजे, ही पण ट्रू झाली पाहिजे. आता लॉजिकल ऑपरेटर शिकून आपल्याला मला वाटतं आठवडा झालं की होय, माहित आहे सगळ्यांना. ऑर म्हणजे काय, दोन्ही पैकी एक ट्रू पाहिजे, फ्लेक्झिबल. आपण एक्झाम्पल पण बघितले खूप सारे. सो गो विथ दिस, डिबग दिस, मग तुम्हाला कळेल हा एकच काय आला आणि इथं कळेल एकच काय आलं, एक्झॅक्ट. आता बघा याच्यात आणखी मी इनोव्हेशन करू शकतो. आता हा ऑर आहे, राईट, याने आपल्याला वेगळं आउटपुट, मी ते अँड लिहिलं, याने आपल्याला हे आउटपुट येत आहे, एक्झॅक्ट सेंटरला ये. मी म्हणलं मला इथं ये पाहिजे. बघा पहिली तर कंडिशन ही, याच्यामुळे तुम्हाला सेंटरला आला. आता दुसरी कंडिशन लिहिण्यासाठी ऑर लिहावा लागतो असं का नाही, या दोन्हीला ट्रू झाल्यानंतर हिला प्रिंट करा, किंवा हे दोन्ही ट्रू झाल्यावर आय इक्वल 5 अँड जे इक्वल 5. बघा ऑर आणि अँड कसे मॅच करायचे, बघा ह्या दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या तर ए प्रिंट करा, किंवा या दोन्ही ट्रू झाल्या तरी ए प्रिंट करा. आता बघा बरं, हा ए याच्यामुळं आला आणि ऑर लिहिलंय म्हणजे पुढची पण कंडिशन चेक होणार, 2. आणि ह्या ट्रू झाल्या इथं. बघा जे आय 5 म्हणजे रो 5वा, जे 5 म्हणजे कॉलम 5वा. सर मला इथं पाहिजे, इथं 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 काय लिहावं लागेल बोला, जे पहिला आय 5वा, आणखीन एकदा ऑर आय 5वा अँड जे पहिला. आला काय, आला की काय, मला इथं पाहिजे आय पहिला आणि जे पहिलाच, आणखीन एक ऑर आय पहिला अँड जे
पहिलाच. हे बघा बरं आता. सर मला इथं पाहिजे. आय पहिला आणि जे पाचवा. ऑर आय पहिला अँड जे पाचवा. हे बघा बरं. बोला, या प्रोग्रामला बघून कोणाला थंडी वगैरे वाजायचं काय काम आहे का? बोला की. एनीवन बाय सिंग दिस कोड. हा एक्झॅक्ट या पोझिशनला कसं काय येतोय? बिकॉज या कंडिशन ट्रू होत आहेत. बघा, एक पहिली कंडिशन ट्रू होते मिडलला, देन आणखीन ऑर लिहिले, म्हणजे ही पण चेक करा. ऑर म्हणजे काय, ही चेक करा. याच्यातली कुठली ट्रू असेल आउटपुट द्या. मग कधीही ट्रू होते, कधीही ट्रू होते, म्हणून आपण ऑर लिहिलंय. अँड का लिहिलं? दोन्ही ट्रू झाल्या पाहिजे म्हणून. आणि मी जर म्हटलं बाकी स्पेस प्रिंट करा, तर तुम्हाला हा सुद्धा पॅटर्न भेटेल. मग या पॅटर्नला बघून असं तुम्ही म्हणाल का एंट्री मध्ये, मेरे से नहीं हो पाएगा? हाऊ टू प्रिंट दिस पॅटर्न? याच्यात फरक आहे. स्टार प्रिंट केला, स्पेस प्रिंट केला. येस ऑर नो गाईज, और माइट बी तुम्हाला वेगळं काय दिलं असेल, डॉलर दिला असेल, काही देऊ शकतात ना. हा प्रिंट करा पॅटर्न. येस ऑर नो गाईज. आणि याच्या रिमेनिंग पोझिशनला माइट बी स्पेस असेल किंवा 0 असेल, असं पण असू शकतं. हे बघा, असा कधी कधी पॅटर्न देतात. हे बघून पोरं डायरेक्ट विचार करायचं सोडून देतात. डायरेक्ट म्हणतात लय अवघड आहे वा, किती अवघड पॅटर्न दिला होता मला. कसाही पॅटर्न प्रिंट करू शकता तुम्ही. तुम्हाला आय आणि जे कळला पाहिजे, कसाही. पुढे स्पेसचे पॅटर्न असू द्या, ट्रायंगल असू द्या, पिरॅमिड असू द्या, फक्त आय आणि जे समजलं पाहिजे. आय जे समजलं, सगळं समज क्लिअर. ओनली ट्राय टू अंडरस्टँड आय अँड जे, रो अँड कॉलम. आता मी म्हटलं लेट्स आहे, मला असा पॅटर्न प्रिंट करायचा. मला काय करायचं बघा, थोडं आणखीन ऍडव्हान्स जाऊ आपण. मला प्रिंट करायचंय स्टार ऍट द रेट, स्टार ऍट द रेट, स्टार, स्टार ऍट द रेट, स्टार ऍट द रेट, स्टार. देन आय वॉन्ट टू प्रिंट समथिंग कॉल्ड, बघ खूप सारे कंडिशन लिहावे लागतील. पॅटर्न कसा असू दे, ऍट द रेट, स्टार ऍट द रेट, स्टार ऍट द रेट. आय वॉन्ट टू प्रिंट समथिंग लाईक दिस. आता हे दोनच लाईनचा पॅटर्न मला प्रिंट करायचा आहे. कधी कधी एवढे छोटे छोटे पण देतात, पण आपण कन्फ्युज होतो ना, काय करावं लागेल. काहीच नाही करायचं. 2x2चा पॅटर्न आहे, सॉरी 2x5चा पॅटर्न आहे ऍक्च्युली. फॉर आय इन रेंज, रो किती आहेत? 2च आहेत. कॉलम मात्र 5 आहेत, 1 ते 6. बघा, कंडिशन पण लिहिता आली पाहिजे. रो 2 आहेत म्हणून 1 ते 3, कॉलम 5 आहे म्हणून 1 ते 6. नाव आय विल राईट द कंडिशन्स. काय पाहिजे तुम्हाला? मला पहिल्या रो मध्ये पहिल्या कॉलमला स्टार पाहिजे, दुसऱ्या कॉलमला ऍट द रेट पाहिजे, तिसऱ्याला स्टार, चौथ्याला ऍट द रेट. हे बघा नीट, पॅटर्न कसा आहे. मी काय करतोय इथं, सोपं लॉजिक लिहितो मी. पहिल्या रो साठी आय एम रायटिंग आय इक्वल इक्वल 1. आय इक्वल इक्वल 1 जर असेल पहिला रो, अँड जे इक्वल इक्वल ऑल्सो 1. इन दॅट केस व्हॉट यू वॉन्ट टू प्रिंट? बघा, आय इक्वल इक्वल 1 अँड जे इक्वल इक्वल 1, म्हणजे हा स्टार. इथं पण स्टार आहे, इथं पण स्टार आहे, इथं पण स्टार आहे. पण तुम्ही सोपं लॉजिक लावा. तुम्ही काय करा, इथं एवढ्या कंडिशन लिहिण्यापेक्षा मी सोपं लॉजिक सांगतो. पहिला, तिसरा आणि कोणती पोझिशन? 5वी. इथं स्टार आहे, बाकीकडे ऍट द रेट आहे. मी सिंपल असं लिहिणार बघा, पहिली, तिसरी आणि 5वी. ओके, इथं लिहिणार मी आय इक्वल इक्वल 1 अँड जे इक्वल इक्वल 2, और 1च म्हणू आपण, और जे इक्वल इक्वल 3 और जे इक्वल इक्वल 5. असं जर असेल, आय विल प्रिंट द स्टार गाइस. आय विल प्रिंट द स्टार and end with space. Then I will write elif.
देन आय विल राईट मोर कंडिशन. बघा हा प्रोग्राम असं नाही एकच कंडिशन एवढ्याच कंडिशन होतं, दुसऱ्या पण कंडिशन लावू शकता तुम्ही मॉडच्या वगैरे किंवा याच्यापेक्षा वेगळ्या कंडिशन. प्रत्येक प्रोग्रामला वेगवेगळे लॉजिक असतात. आता हे माझं लॉजिक लावतोय मी. ठीक आहे, मी आता करत आहे ज्यावेळेस रो दुसरा येईल त्या केसमध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी जे 2 असेल अँड 4 असेल, आय वॉन्ट स्टार. ठीक आहे, सो आय विल राईट j equal 2 or j equal 4. In that case, print that is star end with space, and else I will print the @. So let's see guys how it will be work. And next line साठी I will write print. I want to check the output first of all. might be mistake पण होऊ शकते. ठीक आहे, लॉजिक लिहितो आपण शेवटी. लेट मी रन दिस. ओके, येस आउटपुट आलंय आपल्याला. ओके, पण गडबड झाली. काय गडबड झाली बघू. लेट मी गिव्ह द स्पेस करेक्टली. ओके, झालं काय बघा. I equal 1 and j equal 1. ओके, स्टार तर आलंय. ओके, j equal 3 लिहिलंय आपण, इथं पण स्टार आलंय. ओके, आणि आपल्याला एकदा मला पॅटर्न चेक करू द्या. आपल्याला @. कुठं पाहिजे, दुसऱ्या आणि चौथ्या पोझिशनला. आपल्याला आले कुठं, फक्त दुसऱ्या पोझिशनला. चौथ्याला @ आलं नाही. तर का नाही आलं, जस्ट डिबग इट. इथे @ पाहिजे. खालचं परत बघू, इथे @ पाहिजे आपल्याला. why it is not coming, because this condition is not met, right? @ else मध्ये यायला पाहिजे आपल्याला. मग हे का नाही आलं, एकदा कंडिशन बघा. स्टार आपण 1 ला म्हणतोय, बरोबर आलंय स्टार. ठीक आहे, इवन स्टार आपल्याला तिसऱ्या कॉलमला, चौथ्या कॉलमला, पाचव्या कॉलमला सगळीकडे स्टार येते. कारण इथं कंडिशन जर तुम्ही बघितली असेल, चौथ्याची कंडिशन आहे बघा, ही कंडिशन तर ट्रू होते. दॅट्स वाय इथं पण स्टार येतो आपल्याला, इथं पण स्टार येतोय. ठीक आहे, सो याच्यासाठी काय करू आपण, नवीन कंडिशन लावू. व्हॉट वी कॅन डू, जस्ट अंडरस्टँड अबाउट फर्स्ट ऑफ ऑल पहिल्या रो मध्ये आपल्याला काय काय करायचं. ठीक आहे, आणि देन दुसऱ्या रो मध्ये काय काय करायचं. कंडिशन आपल्या मिसमॅच होत आहेत बरं का, व्यवस्थित चुकू द्या, काय प्रॉब्लेम नाही. जेव्हा तुम्ही चुकता ना, तेव्हाच तुमच्या डोक्यात अच्छा असं केलं तर तसं होईल. आणि लॉजिकसाठी वेळ लागतो बघा. नाऊ आता मी पण हा रँडम कोड घेतला. आय एम जस्ट ऑल्सो थिंकिंग, मी काय करेल, अर्धा तास जाऊ दे, 1 तास जाऊ दे, थिंक अबाउट इट. ओके, तुम्ही पण मला सांगा, तुम्ही पण विचार करायचा. तुम्ही उगा बसायचं नाही, सर असं करेल, असं करा, असं होईल. ठीक आहे, आय एम ऑल्सो थिंकिंग. पहिला रो, दुसरा रो. ठीक आहे, पहिल्या रोला मला स्टार @ स्टार @. ओके, म्हणजे दुसरा माझा जो कॉलम आहे आणि चौथा कॉलम आहे तिथे @ आहे पहिल्या रो साठी, बरोबर आहे. सो व्हॉट कॅन आय डू, आय विल राईट वन मोर कंडिशन. येस, बोला सर. जी पहिली रो आहे ना, त्यामध्ये आपण स्टार प्रिंट करायचा आहे ऑडच्या जागी, म्हणजे 1 3 5 ला. बरोबर. मग तिथं आपण हे असं करू शकत नाही का, जसा ऑड नंबर प्रिंट करतो तिथेच फक्त स्टार करायचा. बरोबर बरोबर बरोबर. यू कॅन जस्ट राईट द लॉजिक, आय मॉड 2 नॉट इक्वल टू 0. असं असेल तर स्टार प्रिंट करा. या करेक्ट. आणि एलिफ मध्ये मॉड 2 होत असेल म्हणजे सेकंड रोला, तर तिथं आपण @ करणार, नाही तर एल्स मध्ये. बरोबर, नाही एलिफ मध्येच करा. एलिफ मध्ये करा, आय मॉड 2 इक्वल 0. यू हॅव टू प्रिंट @. हा, ओके. देन आणि दुसरं एल्स मध्ये काय प्रिंट करणार, एल्स घेऊच नका फॉर अ मोमेंट. एवढंच चेक करा काय आउटपुट येते. ओके, सो वी आर गेटिंग स्टार हिअर. लुक ॲट दिस लॉजिक इज वर्किंग. नाही तुम्ही सांगताय, ॲप्रिशिएबल. सांगा सुद्धा, म्हणजे काय, तुम्ही विचार करायला सुरू केला. आता विचार करणं खूप गरजेचं आहे. आता बघा हे आउटपुट का आलं, आय मॉड 2 नॉट इक्वल टू 0.
तुम्ही म्हणता स्टार प्रिंट करा, बरोबर आहे. पण तुम्ही जेचा विचार केलाच नाही. ही पहिला रो आहे, पहिल्या रोला बाई सगळीकडे स्टार येणारच आहे, कारण पहिल्या रोला कंडिशन त्या ठिकाणी काय होते, ट्रूच होते ना. 1 इज नॉट इक्वल लाईक रिमाइंडर त्याचा 0 राहतच नाही, आलाच हा. आणि त्या ऍट द रेट सगळीकडे आलाच. तर या कंडिशनने तुमचं काम होणार आहे का? या कंडिशनने काम होणार आहे का? नाहीये. तुम्हाला जेला पण सोबत घ्यावं लागणार आहे. जेला पण सोबत घ्यावं लागणार आहे. सो आय विल राईट वन मोर कंडिशन ऍड आय मॉड 2 नॉट इक्वल 0. तुम्ही म्हणताय पहिल्या रोला, इव्हन पहिला रो तुम्ही मेन्शनच करत नाही. तुम्ही काय म्हणताय, सगळे रो चेक करा. इथं पहिला रो असं कुठे मेन्शन केलंय का? नाहीये. ऑल रोज यू आर चेकिंग, ऑल रोज यू आर चेकिंग, राईट. सगळे रो तुम्ही बघताय. सगळे रो नाही का बघायचे आपल्याला, फक्त पहिला रो बघायचा आहे. त्यासाठी तुम्ही ही कंडिशन थोडीशी मिसमॅच होऊ शकते, ठीक आहे. आय इक्वल 1 पहिला रो बघायचा आपल्याला, अँड पहिला कॉलम सुद्धा बघायचा आहे. तिथं काय आलं पाहिजे, स्टार आलं पाहिजे. और आणखीन कुठं आलं पाहिजे, पहिला रो अँड जे इक्वल 3, इथं पण स्टार आलं पाहिजे. और पहिला रो अँड जे इक्वल 5, तिथं पण स्टार आलं पाहिजे. ठीक आहे. आता आपण एकदा चेक करू. ओके, पहिला, देन वी हॅव तिसरा आणि 5वा आले स्टार. मी तर आता सध्या एल्स लावतो, ठीक आहे, थोड्या वेळासाठी एल्स लावतो ऍट द रेट. ठीक आहे, आता ऍट द रेट दिसतंय आपल्याला इथं आणि इथं. हे पहिल्या रोचं झालं. बघा, थिंकिंग हळूहळू वाढते. मी म्हणत नाही लगेच वाढते, हळूहळू वाढते. दुसरा आणि चौथा आला की नाही, हे अचीव केलं आपण. दुसऱ्या आणि चौथ्याला ऍट द रेट आलं. कसं आलं, आपण कंडिशन लिहिल्या. आता विषय आहे दुसऱ्या रोचा. सो इथे मी इलिफ लावतो, ठीक आहे, इलिफ लावतो. आता मी चेक करतो दुसऱ्या रो मध्ये सुद्धा मला स्टार पाहिजे, ठीक आहे. सो व्हॉट कॅन आय डू, मी इथं और असं नका करू, इथं एल्सच राहू द्या, इलिफ नका लावू, इथंच कंडिशन लिहा आणखी. और आय इक्वल 2, दुसऱ्या रोची काय विषय आहे, दुसऱ्या रो मध्ये तुम्हाला स्टार कुठं पाहिजे, इथं पाहिजे, दुसऱ्या कॉलमला आणि चौथ्याला. सोपं आहे. ओके, तर लिहितो मी आय इक्वल 2 अँड जे इक्वल 2 गाईज, दुसऱ्याला पाहिजे ना त्यामुळे. और आय इक्वल 2 दुसरा रो अँड जे इक्वल चौथा कॉलम. इथं स्टार पाहिजे, बाकी सगळीकडे ऍट द रेट पाहिजे. झालं तुमचं काम. यस, दिस इज युअर आउट. हे बघ, चुका हो, पण चुकत शिका. Got it. So we have to write so many conditions. एवढ्या कंडिशन द्याव्या लागतात, तेव्हा कुठं आपलं आउटपुट त्या ठिकाणी येतं.